मित्रांनो, कधी स्वप्नांचा पाठलाग तर कधी संघर्षाची वाट। मराठी मनोरंजन सृष्टीतील एक असा चेहरा ज्याने आपल्या संयमी स्वभावाने आणि आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे। आज आपण पाहणार आहोत अभिनेता प्रसाद जवादेचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास। मित्रांनो, प्रसाद जवादे हा मराठी मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय आणि प्रतिभावान अभिनेता आहे। प्रसादचा जन्म 30 नोव्हेंबर 1988 रोजी पुण्यात झाला। त्याने आपले शालेय शिक्षण माउंट सेंट ऑन कॉन्व्हेंट स्कूल, तळेगाव, दाभाडे येथून पूर्ण केले। त्यानंतर त्याने पुण्याच्या नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्समधून पदवी पूर्ण केली। प्रसादने आपल्या करिअरची सुरुवात पुण्यातील एका थिएटरमधून केली। 2010 मध्ये माझ्या प्रियाला प्रीत कळेना या मालिकेतून त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले। असे कन्यादान आणि कुलस्वामिनी या मालिकांमुळे तो घराघरात पोहोचला। हिंदी मालिका एक महानायक डॉक्टर B.R. आंबेडकर मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेमुळे त्याला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली। त्याने छिछोरे, मलंग आणि एक व्हिलन रिटर्न्स यासारख्या मोठ्या हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे। झी मराठीवरील पारू या मालिकेत त्याने आदित्य ही भूमिका साकारली होती। मित्रांनो, प्रसादने 18 नोव्हेंबर 2023 रोजी अभिनेत्री अमृता देशमुख सोबत लग्न केले। या दोघांची भेट बिग बॉस मराठी 4 मध्ये झाली होती आणि तेथूनच त्यांच्या प्रेम कथेची सुरुवात झाली। डिसेंबर 2025 मध्ये प्रसादची आई प्रज्ञा जवादे यांचे कर्करोगाने निधन झाले। तो आपल्या आईच्या खूप जवळ होता आणि त्यांच्या आजारपणात त्याने त्यांची खूप सेवा केली होती। बिग बॉस मराठीच्या 4थ्या पर्वात प्रसादने आपल्या शांत आणि संयमी स्वभावाने प्रेक्षकांची मने जिंकली होती। मित्रांनो, दीपक ज्योती या मालिकेतील प्रसादची भूमिका तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।